तो शिवबा कसा रुपयाचा व्यापार करायला लागला. आता रुपं म्हणजे काय हे मला माहिती नाही बरं का. चांदी माहिती आहे, सोनं माहिती आहे, तांबं माहिती, पण रुपं तुम्ही बघितलेलं आहे का? इतिहास आम्हाला सांगतोय चांदी वेगळी आणि रुपं वेगळं. तर रुपं मीही पाहिलेलं नाही, त्यामुळे मला सांगता येणार नाही. तर मी रुपयाचा व्यापार करू का? चालेल, ठीक आहे. त्यांनी रुपयाचा व्यापार करायला सुरुवात केली. आता यामध्ये या कथेतून एक प्रामाणिकता, एक धर्म आणि एक जिद्द आणि एक चिकाटी आपल्याला दिसून येते. व्यापार सुरू केला श्रीगोंदा ठिकाणी, भिलवंडी ठिकाणी, दौंड ठिकाणी व्यापार करायचा. काय मुंबईचा कमी यायचा. त्याने विचार केला मुंबईसारख्या ठिकाणी एखाद्या व्यापाऱ्याशी संपर्क साधला. माझ्याकडे रुपये आहे, मी तुम्हाला पाठवतो. त्याने ते खरेदीही केलं. त्यावेळेस काय ऑनलाईन नव्हतं, फोन व्यवस्था नव्हती, वाहन व्यवस्था नव्हती. बैलावर ते ठेवून न्यावं लागायचं. एक महिन्याचा तो प्रवास असायचा. रुपयाचे ते त्याने 2-4 बैलावरती गाठोडी भरले आणि पाठवले त्या व्यापाऱ्याकडे.